मी भूषण कुलकर्णी रुबिक्स क्यूब चेस आणि वैदिक मॅथमॅटिक्सचे क्लासेस घेतो. आपण चेस किड बुक्स ऑफ टॅक्टिक्स याचा अभ्यास करत आहोत. आपला चॅप्टर 6वा चालला आहे. फोर्क. फोर्क म्हणजे काय? वन पीस अटॅक्स टू ऑर मोर एनिमी पीसेस. जेव्हा तुमचा एक पीस अपोनंटच्या 2 किंवा जास्त पीसेसला अटॅक करत असेल तेव्हा त्याला फोर्क म्हणतात. फोर्क केल्यानंतर अपोनंटला फक्त एक पीसच वाचवता येतो. आता हा पॉन या रूकला अटॅक करतोय, या हत्तीला अटॅक करतोय. हा किंग बिशपला नाईटला अटॅक करतोय. हा घोडा म्हणजे नाईट दोघांना अटॅक करतोय. पॉननी फोर्क क्रिएट केलाय, नाईटनी फोर्क क्रिएट केलाय आणि किंगनी फोर्क क्रिएट केलाय. एक पीस 2 पेक्षा जास्त पीसेसना अटॅक करतो. तुम्ही करत असताना व्हिडिओ पॉज करा, नीट चॅप्टरचा स्टडी करा, नीट पझल सोडवा, वही बनवा, त्या वहीमध्ये तुमचे उत्तर लिहा आणि मग क्रॉस चेक करा. ब्लॅक टू मूव्ह आहे. आता किंग तर लांबच आहे व्हाईटच्या 2 पीसेसपेक्षा. ही क्वीन फोर्क क्रिएट करा. आता क्वीन जर मी G2 ला नेली तर G2 वरनं ती हत्तीला आणि किंगला अटॅक करते, चेक पण बसतोय. पण हे दोन्ही पीसेस त्या क्वीनला मारू शकतात. कुठलीही टॅक्टिक असेल तर तिथे आपल्याला मिळायला पाहिजे, आपलं गेलं नाही पाहिजे. मग अशा वेळेस क्वीनला कुठे नेणार? इथे फोर्क दिसतोय, इथे पण अटॅक होतोय, इथे पण अटॅक होतोय. म्हणजे क्वीन B1 ला गेली तर B1 वरनं ही दोघांना अटॅक करते. आता किंगला चेक असल्यामुळं व्हाईटला किंगला वाचवावं लागेल आणि मग तुमचा रूक मिळेल तुम्हाला. इथे दुसऱ्या पझलकडे जाऊया. व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर लिहा आणि मग क्रॉस चेक करा. इथे पण क्वीन आहे, दोन्ही पीसला अटॅक करायचं आहे. A1 वरनं दोन्ही पीसला अटॅक होत आहे. हा इथे अटॅक आहे असा, हा इथे असा अटॅक आहे. क्वीन QA1 हे दुसऱ्याचं उत्तर आहे. पहिल्याचं उत्तर आहे क्वीन B1, दुसऱ्याचं उत्तर आहे क्वीन A1. पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह आहे. क्वीननीच परत फोर्क क्रिएट करायचा आहे. आता जे नवीन असतील ते त्यांनी बघायचं क्वीन कशी जाते. अशी जाते, अशी जाते, अशी जाते, अशी जाते, अशी जाते, अशी जाते, अशी जाते आणि अशी जाते. तुम्हाला स्क्वेअर मिळेल, त्या एका स्क्वेअरवरनं फोर्क क्रिएट होईल. तर कुठे गेल्यावर फोर्क दिसतोय? सगळे स्क्वेअर नीट चेक करायचे. कुठलीही टॅक्टिक केली की तिथे आपला पीस गेला नाही पाहिजे. हां, मला मिळाला स्क्वेअर. क्वीन जेव्हा इथे जाईल F2 ला जाईल. बाकीच्या लाईन्स काढून टाकू आपण. क्वीन जेव्हा F2 ला जाईल तेव्हा इथे अटॅक होतोय आणि दोघांना अटॅक होत आहे. क्वीन QF2 असं येईल नोटेशन. पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह. परत क्वीनच आहे. पॉज करा व्हिडिओ, तुम्ही पॉज करा, तुम्ही तुमचं उत्तर घ्या. मला माझं उत्तर मिळालंय. क्वीन मूव्स टू E2. याला अटॅक आहे, याला अटॅक आहे. ब्लॅक टू मूव्ह.
2 सोल्युशन्स आहेत. व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर घ्या. माझं उत्तर मला मिळालंय. कुठे कुठे क्वीन जाईल? एक तर क्वीन इथे जाईल B1ला, इथे 4K, आणि क्वीन जाईल इथे G4ला. या दोन्ही स्क्वेअरला क्वीन गेली की तिथे 4 क्रिएट करते. इथून असा आता मी जिथे ते पीस जाईल तिथे सर्कल करेल, म्हणजे कसं किंवा मग डॉट काढेल. इथे आणि इथे या दोन्ही स्क्वेअरला 4K. पुढचं काय आहे? ब्लॅक टू मूव्ह 5 सोल्युशन्स आहेत. व्हिडिओ पॉज करा, तुमचे उत्तर तुमच्या वहीतल्या. 1 2 3 4 5. या 5 ठिकाणावर क्वीन गेली की नाईट किंग आणि नाईटला 4 करतोय. पुढे जाऊया. परत 5 सोल्युशन्स म्हणतायत. ब्लॅक टू मूव्ह. व्हिडिओ पॉज करा, तुमचे उत्तर लिहा. माझे उत्तर मी लिहितो, मार्क करतो. इकडे 4K, इथे आहे, इथे आहे, इथे आहे, इथे आहे. पुढे जाऊया. ब्लॅक टू मूव्ह 5 सोल्युशन्स. व्हिडिओ पॉज करा, तुमचे सोल्युशन्स लिहा. इथे, 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 इथे. पुढे जाऊया. नाईट फोर्क. नाईट कसा कसा फोर्क करतोय नीट बघा. नाईटने कसा फोर्क केलाय. मी काही सेकंद थांबतो, नाईटचं बघून घ्या. इथे नाईटने कसा फोर्क केलाय, इथे कसा केलाय, इथे बघा. आता जर तुम्ही इथे नीट बघत असाल तर नाईट तेव्हा ब्लॅक स्क्वेअर व्हाईट स्क्वेअर वरती असतो, तेव्हा तो ब्लॅक स्क्वेअर वरती फोर्क करतो. आणि नाईट जेव्हा ब्लॅक स्क्वेअर वरती असतो तेव्हा व्हाईट स्क्वेअर वरच्या टूला तो फोर्क करतो. हे फार महत्वाचं. नाईट ब्लॅक स्क्वेअर. म्हणून जेव्हा नाईट जवळ येईल तेव्हा आपल्या 2 इम्पॉर्टंट पीसेस कधी सेम कलरवर ठेवायचे नाहीत. खूप महत्वाचं आहे. नाईट जेव्हा जवळ येईल तेव्हा इम्पॉर्टंट पीसेस सेम कलरवर ठेवायचे नाहीत. ठीक आहे. व्हाईट टू मूव्ह आहे, 9 करतोय. पॉज करा, तुमचं उत्तर लिहा. हा नाईट इथे जाईल. 10. पॉज करा, हा नाईट इथे जाईल. काही काही सोपे सोपे आहेत म्हणून जरा फास्ट करतोय. तुम्ही पॉज करा आणि तुमचे उत्तर लिहा. आता हा नाईट इथे जाईल D5 वरती. पॉज करा. 12 करतोय. नाईट जाईल E5 वरती. 13 करतोय. ब्लॅक टू मूव्ह आहे. नाईट जाईल G3 वरती. पॉज करा. 14 करतोय. तुमचं उत्तर झालं की परत व्हिडिओ ऑन करा. नाईट जाईल B6 वरती. ब्लॅक टू मूव्ह. पॉज करा. उत्तर लिहा. नाईट जाईल E6 वरती. पॉज करा. नाईट जाईल E5 वरती. हां, आता बिशप, रुक, बिशप, किंग कॅन पॉन. रुकचा फोर्क बघा. रुक सरळ आणि स्टँडिंग आणि स्लीपिंग चालतो. बिशप तिरका चालतो. बिशप म्हणजे उंट, रुक म्हणजे हत्ती. किंग एक स्क्वेअर चालतो. पॉज करा व्हिडिओ, जिथे तुम्हाला वाटेल तिथे ऑब्झर्व करा नीट कसं कसं लिहिलंय. आता कोण आहे? 17 आहे. व्हाईट टू मूव्ह.
रुक D5 वरती जाईल. पुढचं पण पॉज करा. 18व ब्लॅक टू मूव, बिशप C3 वरती जाईल. पुढे काय ब्लॅक टू मूव आहे, पॉज करा. ब्लॅक टू मूव, आता कुठला ब्लॅकचा पीस आहे, क्वीन आहे. क्वीन कुठे जाईल जिथे दोघांना अटॅक होतोय, मिळाला स्क्वेअर. क्वीन जाईल E5 वरती. 20व व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर घ्या. नाईट जाईल C7 वरती. हा रॉयल फोर्क होतो जेव्हा किंग आणि क्वीनला फोर्क होतो. किंग आणि क्वीनला फोर्क झालाय तेव्हा त्याला रॉयल फोर्क म्हणतात. आणि दोनपेक्षा जास्त पीसेसना फोर्क केला की त्याला फॅमिली फोर्क म्हणतात. किंग आणि क्वीनला केला की रॉयल फोर्क. आता कोणाचा फोर्क आहे, व्हाईट टू मूव आहे. व्हाईट टू मूव आहे, हां सोपं आहे. किंग जाईल D4 ला. 22व ब्लॅक टू मूव, पॉज करा व्हिडिओ, जिथे वाटेल तिथे पॉज करा. ब्लॅक टू मूव, क्वीनच फोर्क करेल असं दिसतंय. क्वीन जाईल H4 ला. 23व व्हिडिओ पॉज करा, तुमचं उत्तर आधी लिहा आणि मग पुढे चालवा. ब्लॅक टू मूव, हे ट्रिकी आहे बरं का, नीट बघा ब्लॅकचे कुठले कुठले पीसेस आहेत. इथे पॉन फोर्क क्रिएट करतोय, पॉन इथे जाईल C5 ला. 24व ब्लॅक टू मूव आहे. व्हिडिओ पॉज करा, बघा नीट सगळे पीसेस. हां, हे दोन पीसेस इथे दिसत आहेत. हे दोन पीसेस म्हणजे पॉन जाईल D5 ला. पुढे जाऊया. 25व करतो ब्लॅक टू मूव. थोडंसं फास्ट घेतोय कारण का तुमच्याकडे फॅसिलिटी आहे व्हिडिओ पॉज करण्यासाठी. मग जेव्हा तुम्हाला वाटेल, जोपर्यंत तुमचं उत्तर येत नाही तोपर्यंत तुम्ही पॉज करू शकता. आणि व्हिडिओची लेंथ पण वाढते आपण जर हळूहळू करत बसलो तर. ब्लॅक टू मूव आहे. किंगच दिसतोय. हां, किंग जाईल B4 ला. 26व आहे व्हाईट टू मूव. इथे पण किंगच दिसतोय. आता किंग जर H6 ला गेला तर दोघांना अटॅक करतोय पण त्याला इलिगल मूव म्हणतात. किंग जर H6 ला गेला तर तो रुकचा चेक बसेल त्याला, म्हणून किंग जो आहे तो G6 ला जाईल. पुढे जाऊया. 27व व्हाईट टू मूव आहे. व्हाईट टू मूव, व्हाईटकडे कुठले कुठले पीसेस आहेत, 3 पीसेस आहेत. हां, हे तिरकं दिसतंय म्हणजे पॉज करा व्हिडिओ, तुमचं उत्तर लिहून झालं की माझं बघा. बिशप मूव्स टू C3 अँड क्रिएट्स अ फोर्क. 28व आहे ब्लॅक टू मूव. ब्लॅक कोणाला अटॅक करतोय, ब्लॅकचे पॉन आहेत, किंग आहेत, रुक आहे. हां, पॉज करा, इकडे इथे फोर्क आहे. ब्लॅक टू मूव, कुठलीही टॅक्टिक असेल की त्यात तुम्हाला मिळाला पाहिजे, आयदर एनप्राइज पाहिजे नाही तर एक्सचेंज ऑफ तरी पाहिजे. ठीक आहे, इथे कोण आहे, ब्लॅक टू मूव आहे. पॉज करा. 29व करतो, 29 करतोय आपण. नाईट फोर्क दिसतोय बहुतेक. हां, हा नाईट जाईल C3 ला. जिथे मोठे असेल तिथे आपण हळूहळू जाऊ. कोणाला फोर्क करतोय, 1 2 3 फॅमिली फोर्क क्रिएट करतोय. इथे किंगला, राजाला, राणी, क्वीनला, वजिराला आणि हत्तीला फॅमिली फोर्क झालाय. मग व्हाईटला फक्त किंग वाचवता येईल आणि मग जो घोडा आहे बिशप तो क्वीनला कॅप्चर करेल, वजिराला कॅप्चर होईल. ब्लॅक टू मूव आहे. ब्लॅक टू मूव, इथे पण नाईट फोर्कच दिसतोय. पॉज करा, तुमचं उत्तर घ्या. नाईट मूव्स टू D3, रॉयल फोर्क. रॉयल फोर्कमध्ये तुम्ही बघितलं तर अपोनंटचे दोन्ही पीसेस जेव्हा नाईट फोर्क करतो तेव्हा सेम कलरवर असतात. ठीक आहे, पुढे जाऊया. 31व ब्लॅक टू मूव. इथे काय दिसतंय, ब्लॅक टू मूव आहे. पॉज करा, मिळालं उत्तर. नाईट मूव्स टू D3. पुढे काय आहे, ब्लॅक टू मूव. नाईटच फोर्क दिसतोय. नाईट मूव्स टू E4, दोन्ही रुकला फोर्क करतोय.
पुढे जाऊया. व्हाईट टू मूव्ह. हो, व्हाईट टू मूव्ह म्हणजे क्वीन मूव्ह केली पाहिजे. एक 33 करतोय, 33वा. कुठे क्वीन मूव्ह करणार? क्वीन G8ला मूव्ह होईल. किंगला चेक बसेल आणि रुक मिळून जाईल. 34वा. पॉज करा, जिथे तुम्हाला वाटेल तिथे प्रत्येक ठिकाणी पॉज करा. ब्लॅक टू मूव्ह आहे. कोण फोर्क करू शकतं? बिशप नाही. रुक करू शकेल. रुक मूव्स टू D2. पुढे ब्लॅक टू मूव्ह आहे. 35वा. ब्लॅक टू मूव्ह. हा, बिशप फोर्क दिसतोय. आता इथे एक्सचेंज अप होईल. समजा नाईट मूव्ह झाला तर रुक कॅप्चर होईल आणि किंग बिशपला कॅप्चर करेल. इथे एक्सचेंज अप. जर रुक मूव्ह झाला तर नाईट मिळून जाईल. 35वा व्हाईट टू मूव्ह. पॉज करा. हे ट्रिकी आहे बरं का. पॉज करा, नीट बघा. आता इथे गंमत आहे. ही क्वीन या पॉनला मारू शकते. इथे 4K. हा बिशप पण या पॉनला मारू शकतो. मग क्वीनने मारायचा का बिशपने मारायचा? कमी पॉईंटने मारायचा नेहमी. आणि इथे बिशप सपोर्टेड आहे क्वीनला. म्हणजे क्वीननी बिशपला मारलं तर व्हाईट क्वीन ब्लॅक क्वीनला मारेल, वजिराला मारेल. ठीक आहे, पुढे जाऊया. व्हाईट टू मूव्ह आहे. पॉज करा. व्हाईट टू मूव्ह. हा, हे दोन दिसत आहेत पीसेस. पॉन मूव्ह होईल G4ला. ब्लॅक टू मूव्ह आहे. व्हिडिओ पॉज करा. तुमचं उत्तर तयार झालं की मग माझं उत्तरशी चेक करा. इथे पण सारखंच दिसतंय. पॉन F5ला मूव्ह करेल. या दोघांचा फोर्क आहे. व्हाईट टू मूव्ह. पॉन तर काही दिसत नाही आहेत. जर आपण आपल्याला जर कळत नसेल काय करावं, एकदम फोर दिसला नाही तर पॉनपासून सुरू करायचं. कमी पॉईंटपासून सुरू करायचं, पुढे पुढे जायचं. हे 3 पॉन तर नाही दिसत आहेत. हे 3 पण नाही दिसत आहेत. हा पण नाही दिसत आहे. नाईट नाही दिसत आहे. बिशप नाही, रुक नाही. क्वीन दिसते. क्वीन इथे मूव्ह झाली की किंगला चेक आहे या बिशपला अटॅक आहे. क्वीन मूव्स टू H5. वजीर H5ला गेला की 4K. पुढे 40वा. ब्लॅक टू मूव्ह. ब्लॅक काहीतरी व्हाईटचं 4 क्रिएट करते. एकदम दिसलं नाही की चेक करायचं. हे पॉन काही नाही. हे पण नाही. हे नाही, हे नाही. बिशप आहे का 4 नाही आहे. नाईट नाही. रुक नाही, रुक नाही. हा, क्वीन दिसते. क्वीन 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 मूव्स टू C5. इथे अटॅक आहे आणि किंगला चेक आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. हे खूप महत्त्वाचं आहे. एस्केप फ्रॉम द फोर्क. समजा समोरच्याने फोर्क केला तर तुम्ही बाहेर कसं पडाल हे पण यायला पाहिजे. समोरच्याने अटॅक केलं, मग पुढे काय करायचं? 4 पद्धती आहेत. पहिली बघू. मूव्ह 1 युनिट सो दॅट इट प्रोटेक्ट्स द अदर. म्हणजे आता इथे बघा फोर्क आहे, उंटाने फोर्क केलाय. मूव्ह 1 युनिट सो इट प्रोटेक्ट्स द अदर. मग हा हत्ती तुम्ही B6ला घेऊन जाल. म्हणजे बिशपनी उंटाने जर घोडा कॅप्चर केला तर त्याला रुकचा सपोर्ट आहे, हत्तीचा सपोर्ट आहे. हे 4 गोष्टी पाठच झाल्या पाहिजेत. कुठल्या कुठल्या? मूव्ह 1 युनिट सो इट प्रोटेक्ट्स द अदर. म्हणजे एक फोर्क झालेला एक युनिट मूव्ह करायचा आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. मूव्ह 1 युनिट टू अ स्क्वेअर दॅट चेक्स द अपोनंट किंग. ठीक आहे. आता इथे पण आहे 4K. सेम बघा सारखंच आहे. आता इथे काय करायचं म्हणताय? चेक द्यायचं म्हणतात. म्हणजे हत्ती E1ला नेला तर किंगला चेक आहे. आता किंगला चेक असल्यामुळं उंट घोड्याला मारू शकत नाही. बिशप नाईटला कॅप्चर करू शकत नाही. तर आधी किंग सेव्ह करावं लागेल व्हाईटला. इथे ब्लॅक टू मूव्ह म्हणलंय.
आपण आपला रोख हत्ती E1 ला नेणार आहोत. किंगला चेक बसेल, राजाला शह बसेल, राजाला वाचवायला जाईल, राजाला वाचवावं लागेल आणि मग इथनं घोडा नाईट एस्केप होईल. ठीक आहे, पुढे जाऊया. पॉज करा तुम्ही, परत परत व्हिडिओ बघा जर असं वाटलं की एकदा सांगितलेलं नाही समजलेलं. पहिलं काय आहे, मूव वन युनिट सो इट प्रोटेक्ट्स द अदर. फोर्क म्हणजे दोघांना अटॅक होतोय, त्यातलं बघायचं एक युनिट मूव करून सपोर्ट मिळतोय का दुसऱ्याला. ते नाही झालं तर दुसरं बघायचं, मूव वन युनिट एका पीसला मूव करायचं की दुसऱ्या त्यांनी किंगला चेक दिला पाहिजे. हा इथं किंगला चेक आहे. तिसरं काय आहे, हां मूव वन युनिट अवे अँड ब्लॉक द अटॅक टू द अदर. आता मगाचं जे किंगचं एक्झाम्पल आहे ते इथे याला अटॅक आहे. फोर्क कुठे आधी ते शोधायला लागेल तुम्हाला. इथे अटॅक आहे, इथे अटॅक आहे. आता काय म्हणतायत, मूव वन युनिट ब्लॉक्स द अटॅक टू द अदर. म्हणजे किंगला किंग ते कोणालाच ब्लॉक करू शकत नाही, नाईट ब्लॉक करेल. आता नाईट कुठे जाईल ब्लॉक करायला, हा इथे जाईल, D6 ला जाईल आणि नाईटला या बिशपचा सपोर्ट आहे त्यामुळं वजीर नाईटला मारू शकणार नाही. ही जरी तिसरी पद्धत. पहिली पद्धत काय आहे, एक मूव करायला दुसऱ्याचा सपोर्ट द्यायला, एक मूव करायचा आणि दुसऱ्याला सपोर्ट द्यायचा. दुसरी पद्धत काय आहे, एकाला मूव करायचं किंगला चेक द्यायचं, म्हणजे तो किंगला वाचवेल पहिल्यांदा आणि आपला दुसरा पीस जाईल. तिसरी पद्धत काय आहे, एक पीस मूव करायचा आणि दुसऱ्याचा अटॅक ब्लॉक करायचा. आता चौथी पद्धत काय आहे, पुट अ थर्ड युनिट इन द स्किर्मिश दॅट प्रोटेक्ट्स बोथ द पीसेस. आता हे जरा ट्रिकी आहे, इथे फोर्क शोधावं लागेल पहिल्यांदा. हां कुठे फोर्क दिसतोय, हां इथे फोर्क आहे, इथे आहे, इथे आहे. आता काय म्हणतात ते, पुट अ थर्ड युनिट म्हणजे तिसराच कुठला तरी पीस घ्यायचा. आता हा रूक जेव्हा E2 ला जाईल काय होईल, हा रूक आहे तो E2 ला जाईल, E2 ला गेल्यावर तो मध्ये होईल आणि इथे नाईटचा सपोर्ट आहे त्या रुखला. म्हणजे काळ्या रुखनी जर आपला हत्तीने हत्ती मारला तर नाईट हत्तीला मारेल, इथे एक्सचेंज होईल म्हणजे कोणाचाच जाणार नाही. आणि त्याचं लक्ष नसेल आणि त्यांनी हत्तीने पॉन मारलं तर तुमचा इथे सपोर्ट आहेच हत्तीला मारायला. ह्या 4 पद्धती खूप मोठ्या आहेत, खूप महत्त्वाच्या आहेत. की फोर्क दिसला तर कुठला काय काय करता येऊ शकतं, मूव वन युनिट सो इट प्रोटेक्ट्स द अदर. फोर्कमध्ये 2 पीसला जर अटॅक असेल, एक पीस मूव करायचा आणि दुसऱ्या पीसला सपोर्ट द्यायचं म्हणजे तिथे एक्सचेंज होईल जर त्यांनी अपोनंटनी कॅप्चर केला. दुसरी पद्धत काय आहे, फोर्क झालाय एका याने किंगला चेक देऊन टाकायचा म्हणजे त्याला त्याचा राजा वाचवावा लागेल आणि दुसरा आपला एस्केप होईल. तिसरं काय आहे, मूव वन युनिट अवे अँड ब्लॉक द अटॅक टू द अदर. म्हणजे असा आपला एक पीस असा मूव करायचा फोर्क झालेला की तो अटॅक ब्लॉक करेल. आणि चौथं, एक वेगळाच पीस घेऊन यायचा, त्यांनी दोघांना सपोर्ट होईल म्हणजे अपोनंटने जर कॅप्चर केला तर त्याचा पण जाईल. फोर्क चॅप्टर खूप महत्त्वाचा आहे आणि ह्याच्यामध्ये नाईटचा फोर्क, नाईट खूप डेंजर फोर्क करतो आणि क्वीन खूप डेंजरस फोर्क करते. जेव्हा तुम्ही क्वीन मूव्ह कराल, क्वीन खूप पॉवरफुल पीस आहे, जेव्हा तुम्ही क्वीन मूव्ह कराल तर ट्राय करा की ती क्वीननी फोर्क केला पाहिजे. आणि जेव्हा अपोनंटचा नाईट तुमच्या पीसच्या जवळ येईल तेव्हा तुमचे महत्त्वाचे पीसेस सेम कलरवर ठेवायचे नाहीत, हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, हा झाला फोर्कचा चॅप्टर. पुढचा चॅप्टर आहे पेन, तो आपण पुढच्या वेळेस बघूया. जिथे वाटेल तिथे व्हिडिओ पॉज करा. आधीचे जे चॅप्टर आहेत 5 चॅप्टर ते प्लेलिस्टमध्ये आहेत आपल्या, ते पहा. काही तुम्हाला प्रश्न असतील तर ते विचारा. आपण चेस टॅक्टिक्स शिकतोय. ठीक आहे, थांबूया आपण.